वळूयात पुढील बातमीकडे। गणेशोत्सवानिमित्त पुण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होते, तर याच पार्श्वभूमीवर संध्याकाळी 5 नंतर पुण्यातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलाय। संध्याकाळी 5 नंतर लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोड, टिळक रोड बंद ठेवण्यात येणार आहे, तर त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी। पुणे शहरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं दिवसेंदिवस गणेश भक्तांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढते, त्यामुळे शहरामध्ये सुद्धा वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळते। मात्र पुणे पोलिसांनी निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे संध्याकाळी 5 नंतर प्रमुख 4 रस्ते जे आहेत ते पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत। आपण पाहतोय की सध्या बाजीराव रस्त्यावरून या ठिकाणाहून वाहतूक जी आहे ती सुरू आहे, मात्र संध्याकाळी 5 नंतर बाजीराव रस्त्यावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद केली जाईल। दुसऱ्या बाजूला लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आणि शिवाजी रस्ता जो आहे तो पूर्णतः वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। मात्र पर्यायी मार्ग जे आहेत ते पुणे पोलिसांच्या खरं तर वाहतूक शाखेकडून उपलब्ध करण्यात आलेले आहेत, त्याची माहिती सुद्धा खरं तर गणेश भक्तांना संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय का शिवाजी रस्ता जो आहे तो बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आलेला होता, मात्र प्रमुख रस्ते जे आहेत ते संध्याकाळी 5 नंतर बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाकडून घेण्यात आलाय। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।